कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। चौ फुले आंबेडकर आश्रम शाळेला अनुदान मिळालंच पाहिजे। चौ फुले आंबेडकर आश्रम शाळेला अनुदान मिळालंच पाहिजे। अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे धनंजय नागरगोजे अमर रहे। धनंजय नागरगोजेला न्याय मिळालाच पाहिजे। धनंजय नागरगोजेला न्याय मिळालाच पाहिजे। चौ फुले आंबेडकर आश्रम शाळांना अनुदान मिळालंच पाहिजे। चौ फुले आश्रम शाळेला अनुदान मिळालंच पाहिजे। चौ फुले आश्रम शाळा अनुदान मिळालंच पाहिजे। नागरिक सरांना न्याय मिळालाच पाहिजे। नागरिक सरांना न्याय मिळालाच पाहिजे। त्यांना आर्थिक मदत मिळालीच पाहिजे। त्यांना आर्थिक मदत मिळालीच पाहिजे। काय सांगाल, शासन गेल्या अनेक वर्षापासून आश्रम शाळांना अनुदान मंजूर करत नाहीये, आत्महत्येची वेळ आली आहे शिक्षकावर, आता कशा पद्धतीने यापुढचा पाठपुरावा होता? हेच प्रयत्न चालू आहेत, उपोषण चालू आहे, आमरण उपोषण आहे। जर त्यांनी या 1 मे महाराष्ट्र दिन आहे 1 मे तोपर्यंत जर शासनाने अनुदान नाहीच दिले, आमच्या म्हणजे गेल्या 20-25 वर्षापासून आम्ही विनावेतन जी म्हणजे नोकरी करतो त्यांचे फार हाल चालू आहेत। त्यामुळे जर का 1 मे पर्यंत जर नाहीच दिलं तर आम्ही इच्छा मरणाची शासनाकडे परवानगी मागून 1 मेच्या दिवशी सर्व कर्मचारी व संस्था चालक आत्मदहन करणार। काय सांगाल, कशा पद्धतीने लढा उभारणार आहेत, काय नेमकं मागण्या तुमच्या शासनाकडे? आज रोजी आम्ही कलेक्टर ऑफिस समोर स्वर्गीय धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, त्याचबरोबर त्यांच्या पत्नीला शासकीय सेवेत रुजू करावं आणि शाहू फुले आंबेडकर 165 आश्रमशाळेला वेतन श्रेणीप्रमाणे 100% अनुदान मिळावं यासाठी आम्ही आज कलेक्टर ऑफिस समोर बसलेलो आहेत। जर आम्हाला शासनानं न्याय दिला नाही तर आम्ही सर्वजण मिळून आमरण उपोषण तर करत आहोत, पण आमरण उपोषणाच्या या पर्यायावर जर शासनानं अनुदान दिलं नाही तर आम्ही सामुदायिक आत्मदहन येत्या 31 तारखेपर्यंत त्या ठिकाणी सर्वजण निवेदन करू आणि 30 तारखेपर्यंत आम्हाला न्याय द्यावा अशी आमची भूमिका आहे। चौ फुले आंबेडकर आश्रम शाळेला अनुदान मिळालंच पाहिजे। चौ फुले आंबेडकर आश्रम शाळेला अनुदान मिळालंच पाहिजे। अमर रहे अमर रहे धनंजय नागरगोजे अमर रहे अमर रहे अमर रहे धनंजय नागरगोजे अमर रहे। धनंजय नागरगोजेला न्याय मिळालाच पाहिजे। धनंजय नागरगोजेला न्याय मिळालाच पाहिजे। त्यांना आर्थिक मदत मिळालीच पाहिजे। त्यांना आर्थिक मदत मिळालीच पाहिजे। त्यांना आर्थिक मदत मिळालीच पाहिजे। 165 आश्रमशाळेला अनुदान मिळालंच पाहिजे। 165 आश्रमशाळेला अनुदान मिळालंच पाहिजे।